राज्यसभा निवडणुकीवेळी ठाकरेंकडून संभाजीराजेंची फसवणूक करण्यात आली। कोल्हापुरात पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। संभाजीराजेंचा व्हिडिओ दाखवत उदय सामंत यांनी हे आरोप केले। ठाकरेंच्या छत्रपती घराण्याबाबतच्या आत्मीयतेबाबत त्यांनी प्रश्न देखील उपस्थित केले। तर ठाकरेंच्या शाहू महाराजांसाठी होणाऱ्या सभेआधीच हे गंभीर आरोप। देखील आपण ऐकाल की एका मंत्र्याचा फोन आला। ते आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं की कोण मंत्री, तो स्वतः मी मंत्री होतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्या क्लिपमध्ये असं म्हटलंय की मंत्र्याच्या घरी बैठक झाली। ते घर देखील ज्या मंत्र्याचं होतं ते देखील मीच होतो। तिसरी त्या क्लिपमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती संभाजी राजांकडनं ड्राफ्ट लिहून घेण्यात आला की त्यांनी भविष्यामध्ये कसं वागलं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे। त्याच्यामध्ये ते म्हणतायत की जे एका मंत्र्याच्या हाताने लिहिलेलं आहे तो मंत्री देखील मी होतो, तो हात देखील माझाच होता। त्याच्यानंतर त्यांनी असा एक म्हटलेला आहे की ओबेरॉयला 3 लोक भेटायला आले। त्याच्यामध्ये एक खासदार होते, एक स्नेही होते आणि एक मंत्री होते। तो देखील मंत्री मीच होतो। त्याच्यानंतर अजून त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांचं तिकीट फायनल झाल्यानंतर ते कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरच्याच एका व्यक्तीला राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं आणि त्याच्यानंतर एका मंत्र्याचा मला फोन आला, तो देखील मंत्री मीच होतो।